गाईज, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. तर आज आहे ना थोडीशी धावपळच आहे. का ते सांगते. इथं मला पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि मी आज दिवसभरात काय काय केलं हे तुम्हाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छान असा ब्लॉग होणार आहे. तर इथे पूजेचं सामान आणलेलं आहे. पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आहे. सो तिथे माती, बेल, फूल वगैरे ज्या गोष्टी माझ्याकडं नव्हत्या त्या गोष्टी सगळ्या घेऊन आले आणि इथे मला छान अशी खिचडी बनवायची आहे. घमघमाट सुटला पाहिजे अशी खिचडी बनवायची आहे. श्रीषा आणि मी असं दोघीच खायला आहेत खिचडी. सो इथे श्रीषासाठी थोडीशी फिक्की बनवायची आहे. सो इथे कांदा, टमॅटो, बटाटो असं सगळं काही ॲड केलं. खूप छान असा स्वाद सुटला होता. फोडणीचा जसा सुटतो तसाच स्वाद सुटला होता. त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. छान असं 2 ग्लास पाणी ॲड केलं. त्याच्यानंतर लास्टला मीठ आणि कोथिंबीर असं काही ॲड. तांदूळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये ॲड केली. आता ही भरणी रिकामी झाली तर यामध्ये तांदूळ ॲड करते म्हणलं आणि माझ्याकडून हे कांड झालं. तर तांदूळ बरेचसे सांडले माझ्याकडून आणि त्याच्यानंतर माझे कामं आहे ना एक्स्ट्राचे खूप वाढून राहतात आणि नेहमी असं होतं, एक्स्ट्राचेच कामं वाढतात. आणि ते भरणी वगैरे ठेवून द्यायली बघा. आणि त्याच्यानंतर कुकरचंही झाकण लावून घेतलं. त्याच्यानंतर 2-3 शिट्टी झाल्यानंतर चला ताटामध्ये 5 फ्रूट्स घेतलेत, पंचामृत घेतले, मूग घेतले, साखर घेतले, कमलगट्टा घेतला, काळे तीळ घेतले, सातू घेतला आहे, धोत्र्याचं 1 फूल घेतलं, इबूद घेतली, विलायची घेतली, मिरे, लवंग हे सगळं सामान घेतलं आहे ताटामध्ये. दुर्वा, फुले, लाल फूल घेतलेत, पिवळे फुलं घेतलेत, हे सगळं काही घेतले. पांढरे फुलंही घेतलेत. तर हे सगळं काही घेतलं होतं आणि सुवासासाठी छान असं सुगंधासाठी गुलाबजल ही पूजा केली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसऱ्या ताटामध्ये इकडे घेतलं आहे बेल, रील, कापूर, अगरबत्ती, लाल पिवळे चंदन, तांदूळ, पैसे, वस्त्र हे सगळं घेतलं होतं गुलाल. आणि मग काय पूजा करून घेतली. छान असं सगळीकडं छान असं पॉझिटिव्ह एनर्जी झाली होती. त्याच्यानंतर पूजा आरती सगळं काही झालं. खूप छान असा अभिषेक झाला. छान अशी पिंड तयार केली होती आणि मग नंतर रात्रीची तयारी, आरती वगैरे झाली. त्याच्यानंतर रात्रीची तयारी करायला घेतली होती. इथे मी बनवली होती आज कढी. तर मिरची, कोथिंबीर, लसण, अद्रक हे सगळं काही मिक्सरमधून काढून घेतलं. त्याच्यामुळे दही आणि बेसन हे सगळं मिक्स करून आणखीन एकदा मिक्सरला फिरून घेतलं. गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये तेल छान असं तापू दिलं. मोहरी आणि कढीपत्ता त्यामध्ये ॲड केला. छान असं तडतडू दिला. त्यामध्ये मिरचीचं वाटण घातलं आणि दही आणि मिक्स केलेलं बेसन हे सगळं त्यामध्ये ॲड केलं. आणि त्याच्यानंतर मीठ आणि छान असं साखर, त्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली.